Namaste students, welcome in this video of class 9 and 10 subject English. Today we are going to get more information about report writing. Report writing यामध्ये आपल्याला न्यूज लिहायची असते, एक बातमी लिहायची असते. मग इंग्रजीमध्ये ही बातमी आपण कशी लिहिणार आहोत तर बघा त्यासाठी इथे माहिती दिलेली आहे. टेम्पलेट फॉर अ न्यूज रिपोर्ट. न्यूज रिपोर्ट लिहिताना कोणकोणत्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या असतात तर पहिल्यांदा असते हेडलाईन. हेडलाईन कशी असते? टायटल सारखीच असते. त्यानंतर असते डेटलाईन. डेटलाईनमध्ये दिवस दिलेला असतो, वार, दिनांक, प्लेस म्हणजे ठिकाण आणि रिसोर्स म्हणजे ती बातमी कुठून आली आहे ते दिलेलं असतं. इंट्रो. इंट्रो म्हणजे काय? कव्हरिंग मॅक्सिमम WH क्वेश्चन्स म्हणजे व्हाय, व्हेन, व्हॉट, वेअर, हू, टू whom या पद्धतीचे जे WH क्वेश्चन्स आहेत ते या पॅरेग्राफमध्ये दिलेले असतात. थोडक्यात ही लीड लाईन सारखंच असतं. त्यानंतर शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ याच्यामध्ये मात्र डिटेल्स दिलेले असतात. त्या न्यूजमध्ये नक्की काय घडलंय तर ते डिटेल्स यामध्ये दिलेले असतात. आता इथे दिलंय बघा, रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड राईट अ न्यूज रिपोर्ट, फॉलो अप द स्टेप्स ॲज गिवन. आता या स्टेप्स तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. पहिल्यांदा हेडलाईन, ही हेडलाईन त्यांनी दिली आहे. बायझन स्ट्रेज इन टू रेसिडेन्शियल एरिया इन पुणे, डाईज आफ्टर रेस्क्यू. ही नुकतीच तुम्ही बातमी ऐकलेली आहे, त्या बातमीची हेडलाईन दिलेली आहे. याच्यावरून आता आपल्याला न्यूज लिहायची आहे. तर ही न्यूज हेडलाईन, हेडलाईनच्या नंतर काय येणार आहे? डेटलाईन. त्याच्यामध्ये काय काय असणार आहे डेटलाईनमध्ये? डे, डेट, प्लेस, रिसोर्स. नंतर लीड लाईन. लीड लाईन म्हणजे काय तर एक छोटासा पॅरेग्राफ असा असतो की ज्याच्यात सगळे WH क्वेश्चन्स, काय घडलं, कुठे घडलं, कधी घडलं, केव्हा घडलं, का घडलं, असे महत्वाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी 2 ते 3 ओळींमध्ये दिलेली असतात. त्यानंतर असतं बॉडी ऑफ द रिपोर्ट. आता हे डिटेल्समध्ये असतं की जी घटना आपण लीड लाईनमध्ये सांगितली आहे तीच घटना डिटेल अतिशय विस्तृत स्वरूपात इथे द्यायची असते. त्यावेळेला काय काय वापरायचं असतं? यूज ओनली थर्ड पर्सन, तृतीय पुरुष वापरायचं. उदाहरणार्थ व्हॉट हॅपन देअर, यू आर गोइंग टू जस्ट टेल. इथे आय, वी, यू असे सर्वनाम इथे वापरायचे नाहीयेत. आणि इथे तुम्ही पॅसिव्ह व्हॉइस वापरायचा आहे. पॅसिव्ह व्हॉइसचा उपयोग आता आपण शिकणारच आहोत. समजलंय? तर हे आहे एक प्रकारचं टेम्पलेट. यातून तुम्हाला एक बेसिक आयडिया येईल रिपोर्ट रायटिंगची. आता बघा या ठिकाणी न्यूज दिलेली आहे. ही हेडलाईन आहे सुरुवातीला. अ बायझन स्ट्रेज इन टू रेसिडेन्शियल एरिया इन पुणे, डाईज आफ्टर रेस्क्यू. बायझन म्हणजे काय? गवा, रानगवा. तुम्ही ती बातमी ऐकली आहे पुण्याची की पुण्यामध्ये जो रानगवा होता तो रहिवासी क्षेत्रामध्ये आला आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. ही बातमी तुम्ही ऐकली आहे. हीच बातमी आता आपण आपल्या फॉर्मॅटमध्ये बसवणार आहोत. अ बायझन स्ट्रेज इन टू रेसिडेन्शियल एरिया इन पुणे, डाईज आफ्टर रेस्क्यू. आता हे बघा इथे दिलंय पुणे, प्लेस 11 डिसेंबर 2020, दिनांक दिलेला आहे. आणि रिसोर्स कुठून आली ही न्यूज? फ्रॉम अवर लोकल रिपोर्टर म्हणजे स्थानिक प्रतिनिधी असतात त्यांच्याकडून आली. तर हा फॉर्मॅट तुम्ही लक्षात घ्या. ठिकाण, दिनांक आणि रिसोर्स. आता हे जे पहिल्या 3-4 ओळी आहेत यात काय दिलंय बघा. अ बायझन स्ट्रेड इन टू अ रेसिडेन्शियल एरिया इन पुणे सिटी ऑन वेनसडे मॉर्निंग. देअर वॉज अ पॅनिक अमंग द रेसिडेंट्स ऑफ दॅट एरिया. द फॉरेस्ट टीम ऑफिशियल्स इन्फॉर्म दॅट द बायझन डाईड आफ्टर बिंग कॅप्चर्ड बाय अ फॉरेस्ट टीम. आता या 4 ओळींमध्ये अगदी सगळीच न्यूज आपल्याला कळते की नक्की काय घडलं. बायझन स्ट्रेड इन टू द रेसिडेन्शियल एरिया इन पुणे सिटी. कुठे घडलं? पुणे सिटी. केव्हा घडलं? वेनसडे मॉर्निंग. आणि ही घटना घडल्या घडल्या ताबडतोब काय घडलंय? पॅनिक अमंग द रेसिडेंट्स. तिथे कोण आलं होतं? फॉरेस्ट टीम ऑफिशियल्स. आणि महत्वाची घटना काय? द बायझन डाईड. बघा म्हणजे जे काही घडलं आहे ते अगदी 3 ओळींमध्ये, 3-4 ओळींमध्ये इथे दिलेलं असतं. कळलंय? याला तुम्ही लीड लाईन असं सुद्धा म्हणू शकतात. म्हणजे पुढची न्यूज ज्यांना वाचायची नाहीये त्यांना अगदी एवढं वाचून सुद्धा सगळी न्यूज कळली पाहिजे. हेडलाईन अतिशय थोडक्यात काय घडलं ते. नंतर ही लाईन तुम्हाला कळली, डेट लाईन. आणि लीड लाईन मध्ये जे WH क्वेश्चन्स आहेत, व्हॉट हॅपन्ड, वेअर, व्हाय, हू, टू whom, वेन, या पद्धतीचे उत्तर अगदी थोडक्यात इथे दिलेत. आणि पुढचा जो पॅरेग्राफ आहे कंटिन्युइंग पॅरेग्राफ याच्यात मात्र डिटेल्स दिलेलं असतं. आता बघा इथे नुसतं वेनसडे दिलंय पण आता इथे टाइम सुद्धा दिलाय पुढच्या पॅरेग्राफमध्ये. ॲट अबाउट 7 AM सम रेसिडेंट्स स्पॉटेड द बायझन इन द हाऊसिंग कॉलनी एरिया नियर कोथरूड. म्हणजे सकाळी 7 वाजता जे रहिवासी होते त्यांना कोथरूड जवळच्या कॉलनी एरियामध्ये हा बायझन म्हणजे गवा दिसला.
त्यानंतर काय झालं, दे इन्फॉर्म द फॉरेस्ट डिपार्टमेंट, त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवलं. द फॉरेस्ट डिपार्टमेंट टीम रश टू द स्पॉट, फॉरेस्ट डिपार्टमेंट टीम स्पॉटवर अगदी घाईघाईने लवकरात लवकर आली. द पोलीस ऑल्सो रिच द प्लेस, त्या ठिकाणी पोलीस सुद्धा आले. द रेसिडेंट्स क्राउडेड देअर टू सी द बायझन, रहिवासी जे होते त्यांनी त्या गव्याला बघण्यासाठी गर्दी केली होती. द पोलीस ट्राईड टू कंट्रोल द क्राऊड, पोलिसांनी गर्दीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. द फॉरेस्ट टीम युज्ड डिफरंट टूल्स टू कंट्रोल द बायझन, फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या टीमनी विविध साधनं वापरून त्या गव्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. अराउंड 1 PM द टीम कंट्रोल्ड द बायझन, साधारणपणे दुपारी 1 वाजता त्या फॉरेस्ट टीमनी त्या रानगव्यावर नियंत्रण मिळवलं. द ॲनिमल हॅड सम इंजुरीज ऑन इट्स माउथ, त्या जनावराला त्याच्या चेहऱ्यावरती तोंडाजवळ काही जखमा झाल्या होत्या. द मेडिकल ट्रीटमेंट वॉज गिव्हन, त्याला वैद्यकीय उपचार देण्यात आले. हवेवर द बायझन लेटर डाईड, तरी त्या रानगव्याचा नंतर मृत्यू झाला. किती डिटेल न्यूज आहे बघा ही. हेच उत्तर आहेत या ठिकाणी, पण इथे शॉर्ट मध्ये आहेत लीड लाईन मध्ये, आणि या ठिकाणी ते उत्तर कसे दिले आहेत, थोडेसे विस्तृत स्वरूपात दिले आहेत. आता हे बघा, द मेडिकल ट्रीटमेंट वॉज गिव्हन, पॅसिव्ह व्हॉइस वापरलाय. अशा पद्धतीने तुम्ही पॅसिव्ह व्हॉइस वापरायचा आहे. इन्फॉर्म्ड हा एक शब्द आहे, माहिती दिली. दे इन्फॉर्म द फॉरेस्ट डिपार्टमेंट, त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटला माहिती दिली. काही शब्द जे आहेत ना, इन्फॉर्म्ड, रश्ड, रीच्ड, त्यानंतर ट्राईड टू कंट्रोल, डिफरंट टूल्स, या पद्धतीचे शब्द जे आहेत ना ते आपण या न्यूजमध्ये वापरतो. ते विशिष्ट शब्द आहेत, ते ऑफिशियल लँग्वेज आहे ती. आलंय तुमच्या लक्षात आता ही न्यूज. त्यानंतर पुढे थोडक्यात अजून 2-3 ओळी दिलेल्या आहेत, त्या नीट बघा काळजीपूर्वक. याच न्यूजच्या पुढच्या काही ओळी. द फॉरेस्ट ऑफिसर said that the bison may have died because of stress or rise in the body temperature. आणि ही सगळी घटना घडल्यानंतर शेवटी काय घडलंय, तर फॉरेस्ट ऑफिसरनी शेवटी काय सांगितलं की तो जो गवा होता त्याचा मृत्यू झाला असेल कदाचित कशामुळे, स्ट्रेस, ताण, किंवा राईज इन द बॉडी टेम्परेचर, किंवा बॉडी टेम्परेचर, शरीराचं तापमान त्याचं वाढलं असेल त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असेल. बट स्टील दे आर नॉट शुअर अबाउट द एक्झॅक्ट रिझन ऑफ द डेथ, परंतु त्यांना त्या रानगव्याच्या मृत्यूचं कारण अद्याप कळलेलं नाही. अशा पद्धतीने ही न्यूज इथे पूर्ण झाली. मग ह्या न्यूज मधून आपल्याला कोणकोणते उत्तर मिळतात, तर महत्वाचे कोणते उत्तर आपल्याला मिळाले पाहिजेत, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स टू आस्क. आपण ही न्यूज रिपोर्ट लिहिताना स्वतःलाच प्रश्न विचारायचे असतात. व्हॉट, काय घडलं, व्हेन, कुठे घडलं, व्हेन कधी घडलं, वेअर कुठे घडलं, हाऊ कसे घडले, हू म्हणजे कोणी बोललं आहे का, कोणी माहिती दिली आहे का, टू हुम कोणाला दिली आहे माहिती. आणि अजून तुम्ही इथे एक प्रश्न टाकू शकतात, काय, का घडलं असेल ते, असं सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकतात. व्हाय. समजलंय का? असे हे प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा, WH क्वेश्चन्स. ह्या WH क्वेश्चन्स वरूनच तुम्हाला हा न्यूज रिपोर्ट चांगल्या पद्धतीने लिहिता येऊ शकतो. समजलं विद्यार्थी मित्रांनो न्यूज रिपोर्ट कसा लिहायचा. आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं आहे, तर न्यूज रिपोर्टचं एक टेम्पलेट आपण पाहिलं. हे बघा, साधारणपणे न्यूज रिपोर्टचं एक टेम्पलेट पाहिलं, त्यातल्या प्रत्येक भागाची आपण थोडक्यात माहिती मिळवली. थर्ड पर्सन वापरायचं आहे हे आपण शिकलो, पॅसिव्ह व्हॉइस वापरायचा आहे. त्यानंतर ही जी लाईन आहे डेट लाईन, हिच्यात कोणकोणत्या गोष्टी असतात ते आपण पाहिलं. नंतर पहिली लीड लाईन, लिडिंग पॅरेग्राफ असतो पहिला, तो शॉर्टमध्ये असतो. नंतर कंटिन्युइंग पॅरेग्राफमध्ये डिटेल्स दिलेले असतात, त्याची भाषा आपण पाहिली आहे. आणि नंतर समारोप, ती जी न्यूज आहे तिचा आपण समारोप कसा केला जातो, तर शेवटी काय घडलंय नक्की ते या ठिकाणी दिलं. आणि WH क्वेश्चन्स कोणते लक्षात ठेवायचे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, आणि या पद्धतीने न्यूज रिपोर्टमध्ये तुम्हाला अधिकाधिक चांगले गुण निश्चितपणे मिळू शकतील. तुम्हाला सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.